नमस्कार फ्रेंड्स, पूजा रेसिपी अमेझिंग डिशमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान नवीन प्रकारची राईस बॉल खीर तयार करणार आहे। चला तर फ्रेंड्स, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कढई छान गरम करून त्यामध्ये तूप ॲड करून घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये मावा ॲड करून घेणार आहोत। मावा तुपामध्ये छान आलटून पलटून फ्राय करून घ्यायचा आहे। तुपामध्ये मावा छान फ्राय करून त्याचा कच्चेपणा काढून घेतला आहे। आता किसून घेतलेले खोबरे, मनुके, चॉप करून घेतलेले काजू, बदाम व पिस्त्याचे काप, चवीपुरती साखर, वेलची पूड, सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत। सारण थंड होईपर्यंत आपण आता कढईमध्ये तांदूळाच्या पिठाची उकळ काढून घेणार आहोत। 1 ते 1.5 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करून चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे। पाण्याला छान उकळ फुटल्यावर त्याच्यामध्ये तांदूळचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। लाटण्याने पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी लावून आपण तांदळाचा उंडा तयार करून घेणार आहोत। पिठाचा गोळा छान तयार झाला आहे। आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन त्याला अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे। त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। आता सारणला छान पॅक करून गोलाकार करून घ्यायचा आहे। संपूर्ण राईस बॉल छान रेडी झाले आहेत। सारणाच्या कढईमध्ये थोडंसं तूप, मनुके व चॉप करून घेतलेले काजू, बदाम ॲड करून दूध ॲड करून घ्यायचे आहे। चवीपुरती साखर ॲड करून घ्यायची आहे। दूध गरम झाल्यावर राईस बॉल दुधामध्ये ॲड करायचे आहेत। 5 ते 7 मिनिटं झाकून आपण छान वाफवून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटं झाले आहेत। फ्रेंड्स, राईस बॉल छान आपले दुधामध्ये शिजले आहेत। अलगद हाताने त्यांना एकजीव करून घ्यायचे आहेत। खीर घट्ट होण्यासाठी त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। फ्रेंड्स, राईस बॉल खीर तयार झाली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।